नमस्कार सर. हे काय बायकोचं नेकलेस घातलंय? नाही सर, राहू दे, आपल्यात राहू दे ना ते. एवढं आहे ते ओरिजिनल आहे माझा. सर वारकर सर, मला विचारायचं आहे की तुम्ही खूप चांगले सिंगर आहे, आम्ही बघितलेलं आहे. फुबाई फवंद नाही म्हणू नका सर. हा वारकरांचं केवढं नाव आहे सर. एक गाणं तर झालं पाहिजे, ए जिंदगी गळे लगाळे. काय गळे लगाळे? गळे लगाळे हा सर, असंच आहे गाणं. सर घ्या आता काय चाल सांग ना, चाल. चाल मी तर असाच चालतो सर. आपला वा वा वा. है जिंदगी गले लगा ले, वा वा. है जिंदगी गले लगा ले, शब्द दे रे हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना, है जिंदगी गले लगा ले. वा वा सर, जबरदस्त जबरदस्त. एक मिनिट सर. हॅलो हॅलो, सुरेश वारकर साहेब, आता सांगा माझ्या कार्यक्रमाला येत आहे का ह्यांच्याकडनं गाऊन देऊ? हा, ठेवून द्या तारीख आपली. मान्य झाले सर, थँक्यू सो मच. वा वा. पत्रकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. आणि पत्रकार परिषद इथे संपली असं मी जाहीर करतो. सारेगमप मधून आम्हाला सावनी गवसलेली आहे आणि झी मराठीचाच हा चेहरा आहे. बरं सावनी, आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे मग? सगळ्यात आधी एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी प्लीज. क्या बात आहे यार. मी आज पहिल्यांदा ह्या मंचावर आले आणि जसं प्रत्येकाचीच इच्छा असते ह्या मंचावर यायची, तशी माझीही होती आणि ती आज पूर्ण झाली. थँक्यू सो मच. आता जरा शिट्ट्या ऐकायला येऊ दे ना. Come on. अहो एक पाहुणा कुठून तरी आला, भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं करू नकोस थांब, अहो मी म्हणलं करू नकोस थांब. अशी लावली मी कैकांची वाट, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी, नको माझं बाई चापे कळी, चापे कळी. माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी, नको माझं बाई चापे कळी, चापे कळी. मला बघून लाजतोय ऐना, मला बघून लाजतोय ऐना ऐना ऐना. शिट्ट्या शिट्ट्या. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. क्या बात आहे. वा वा सावनी, थँक्यू. थँक्यू. छान. आणि विनंती करेन प्लीज आमच्या बरोबर. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे गायिका कीर्ती किल्लेदारला. कारे दुरावा हे टायटल सॉन्ग सगळे ऐकतात ते कीर्तीनेच गायलेलं आहे. आवडतं की नाही तुम्हाला? त्यानंतर देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, दुनियादारी मधलं आवडतं आपलं गाणं, त्यातही कीर्तीचाच आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. तर कीर्ती, कसा होता तुझा अनुभव कॅरी ऑन देशपांडेचा आणि आम्हाला तू काय ऐकवणार आहेस आज? सगळ्यात आधी तर सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आय एम रिअली ग्लॅड की आज इकडे तुमच्या गावात यायला मिळालं आहे. अँड इट्स जस्ट बिकॉज ऑफ यू.
कारण मी तुझी खूप फॅन आहे. अरे So, तू बापरे. बोलवलं आणि नाही येणार असं नाही होऊ क्या शकत. बात आहे. वा, हे मी लिहून दिलेलं नाहीये बाय द वे. ते खरं खरं बोललेले. माझी काही गाणी मी आज इथे सादर करते. वा, सगळ्यांचं वा. आवडतं देवा तुझ्या गाभाऱ्याला ओहो, वा वा आणि का रे दुरावा. वा, जोरदार टाळ्या कीर्तीसाठी. कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले का कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले स्वप्न माझे आज नव्याने खुलले अर्थ सारे स्पर्शाने उलगडले देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या हे आर पार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू हे आर पार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या कीर्तीसाठी झालं पाहिजे. तुझ्या सवे असुनी तुझ्या विना जगायचे रे कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते सपोन कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरी हवा का रे दुरावा का रे दुरावा थोडा विसावा मी मराठी, झी मराठी.